कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. केडगाव अखंड मराठा समाज यांच्या वतीनं दीपावली निमित्तानं केडगावमध्ये एक दिवा मराठा आरक्षणासाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तर या रांगोळी स्पर्धेचं 10 नोव्हेंबरला बक्षीस वितरण झालं. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आयुषी फुलडहाळे यांनी पटकावलं असून त्यांना 7,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी विठ्ठल महाराज कोतकर यांच्या वतीनं दिली गेली. तर दुसरं बक्षीस अंजली सातपुते यांनी मिळवलं असून त्यांना 5,000 रुपये आणि ट्रॉफी माऊली सातपुते यांच्या वतीनं दिली गेली. तिसरं बक्षीस पल्लवी गोफणे यांनी पटकावलं असून त्यांना 3,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी माजी नगरसेवक अमोल येवले यांच्या वतीनं दिली गेली. सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये केडगाव, भूषणनगर, शिवाजीनगर, एकनाथनगर, रभाजीनगर, केडगाव देवी परिसर, मोहिनीनगर, दूधसागर सोसायटी, सातपुते मळा यासह केडगाव येथील विविध भागातून सर्व समाजाचे बांधव सहभागी झाले. अनेक स्पर्धकांनी मनोज जरांगे पाटील यांची हुबेहूब रांगोळी काढल्यामुळे आयोजक थक्क झाले होते आणि त्यांचं कौतुक करत होते. मनोज जरांगे पाटील यांचे विचार आणि मराठा आरक्षणाची धगधगती मशाल प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले अशी माहिती दिली गेली. अखंड मराठा समाज केडगाव यांच्यातर्फे एक दिवा मराठा आरक्षणाचा संपूर्ण केडगावकरांसाठी आम्ही एक रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या रांगोळी स्पर्धेमध्ये शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील यांना अनुसरून रांगोळी काढण्यात यावी असा आमचा सगळ्यांचा मानस होता. मराठा आरक्षणाची जी पेटती मशाल आहे ती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी एवढाच उद्देश फक्त या माध्यमातून होता. तरी आम्हाला केडगावमधून खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रांगोळी स्पर्धेला मिळालेला आहे. तसेच दिवाळी निमित्त आम्ही एक दिवा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सगळ्यांना मनोजदादा जरांगे पाटील यांचं एक ग्रीटिंग कार्डचं वाटप केलं होतं. सगळ्या केडगावने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. अखंड मराठा समाज केडगावच्या टीमने सगळ्या 15 दिवस याचं पूर्ण नियोजन करून मराठा समाजाची आरक्षणाची जी ज्योत आहे ती धगधगत ठेवलेली आहे आणि सगळ्या केडगावकरांनी आम्हाला याला प्रतिसाद दिला, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. दिवाळी निमित्त एक दिवा मराठा आरक्षणाचा रांगोळी स्पर्धेचं बक्षीस वितरणाचं कार्यक्रमाचं आयोजन RMT या हॉलमध्ये पार पडला. या निमित्त आलेले सर्वच मान्यवर यांच्या या ठिकाणी आभार मानण्यात आले. आज या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी आलेल्या महिला आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत चांगला होता. या न्यूजच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत ही गोष्ट पोहोचावी की एक मराठा समाजाला धरूनच नाही तर आम्ही सगळ्या समाजाला धरून हा रांगोळी स्पर्धेचं आयोजन या केडगावमध्ये केलं होतं. त्यामध्ये चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 7,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 5,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस 3,000 रुपये अशा पद्धतीने बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. त्यामध्ये फुलडाळे काय नाव आहे, आयुषी फुलडाळे या मुलीने एकदम हुबेहूब अशी मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रतिमा रांगोळीत रेखाटली होती. तिला या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने एक 7,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक देण्यात आलं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक देण्यात आलं अंजली सातपुते. तिने सुद्धा अत्यंत चांगले म्हणजे या स्पर्धेमध्ये आम्ही जे नियोजन केलं की आम्ही कमी पडलो यांचे नंबर काढण्यासाठी सर्वांनीच अशा चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने रांगोळी काढली होती. त्यामध्ये द्वितीय क्रमांक अंजली सातपुते आणि तृतीय क्रमांक पल्लवी गोफणे या मुलींना देण्यात आला. चांगल्या पद्धतीने स्पर्धेत आयोजन संतोष माऊली सातपुते, निलेश सुंबे, आशिष येवले, मयूर सातपुते
आमची सर्वच मराठा बांधवाच्या टीम यांनी केलं, त्यांचं पुन्हा एकदा आभार. आणि इथून पुढे असे कार्यक्रम करीत राहू आणि सर्वांनी या ठिकाणी याला प्रतिसाद द्यावा हीच विनंती. एक दिवा मराठा आरक्षणासाठी केडगावमध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी जी रांगोळी स्पर्धा आम्ही आयोजित केली होती, रांगोळी स्पर्धेचा निकाल आज RMT या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तरी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक या ठिकाणी वितरित झालेलं आहे. प्रथम पारितोषिक हे फुलडाळे आणि द्वितीय पारितोषिक हे सातपुते आणि तृतीय पारितोषिक गोखले या तिन्ही परिवारांना देण्यात आलेले आहे 3 पारितोषिक. तर ही रांगोळी स्पर्धा आम्ही केडगावात मराठा आरक्षणाचा प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी व संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी व आरक्षणाचे त्यांचे हात बळकट करण्यासाठी हा रांगोळी उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला होता. तरी केडगावकरांनी दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद अविस्मरणीय आहे. या कार्यक्रमासाठी संतोष माऊली सातपुते, विठ्ठल महाराज कोतकर, सोमनाथ गुंड, शैलेश सुंबे, आशिष येवले, अमोल पवार, मयूर सातपुते यांसह स्पर्धक महिला, मुली मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.